हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बघा मी बनवत आहे उपीट. तर बघा पहिला ना तेल गरम करून त्यामध्ये रवा भाजून घेत आहे. हा रवा ना खूप जाडसर आहे, मला हा जाडसर रवा आवडत नाही. पण काय करायचं आता, सामानामध्ये भरलेला आहे, नाही इलाज आहे. तर आता रवा चांगला पहिला भाजून घेते मीडियम गॅसवर. तोपर्यंत बघा मी काय काय केलेलं आहे. चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टमॅटो. चला दाखवते. मस्तपैकी हा रवा ना लालसर भाजू द्यायचा. बघा आता हा भाजलेला आहे. आता आपण घेऊया काढून प्लेटमध्ये. त्याला कुठे गेले, पकड 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 पकड. बघा काढून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया तेल. मग तेल चांगलं गरम झालं की आपण फोडणीची तयारी द्यायची. बघा आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकूया आपण पहिलं जिरी मोहरी. जिरी मोहरी मी एकत्रच मिक्स करून ठेवते. त्यानंतर टाकूया आपण मिरच्या. माझ्याकडे काय झालं, कढीपत्ता नाही आहे, कढीपत्ता स्किप केलेला आहे. मिरच्या चांगल्या तडतडल्या की त्यात टाकू कांदा. कांदा चांगला परतू द्यायचा लालसर होऊसर. आणि त्यामध्ये टाकायचं टमॅटो. कांदा भाजताना ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो. बघा आणि मी हे घेतलेलं आहे ना, की एक छोटंसं फुलपात्र असतं ना तेवढाच रवा घेतलेला आहे. बघा आता त्याचाच किती होतोय. कोणी कोणी ह्याला उपमा म्हणतं, कोण कोण ह्याला उपीट म्हणतं, पण आम्ही तर उपीटच म्हणतो. ते उपमा नाही आहे तोंडात शब्द. बघा हे बघा आता कांदा भाजलेला आहे. त्यात टाकू आपण टमॅटो. दवाखान्यांमध्ये ना, सरकारी दवाखान्यामध्ये तर ना डिलेवरी झालेल्या पेशंटला ना काय म्हणतात ते, पांढरा उपमा असतो. त्यात हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ असा मिक्स केलेला असतो. आता ह्यातनं आधी घालू आपण मीठ चवीनुसार. त्यानंतर घालायची हळद. आणि टमॅटो ना पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. म्हणजे बघा हे टमॅटो पूर्ण आता एकजीव झाले. त्यामध्ये घालू आपण कोथिंबीर. कोथिंबीर घातली की त्यामध्ये घालायचं पाणी. आणि पाण्याला एक उकळी आली ना चांगली की मग रवा त्यामध्ये टाकायचा. ही अशी माझी पद्धत आहे. आता कोण कोण कोणत्या पद्धतीने करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कोण कोण काय करतं, रवा भात ह्यामध्ये टाकून असं परतून घेतात आणि परत त्यामध्ये गरम पाणी टाकतात. पण आता मी बघा ह्याला एक उकळी आली ना की मग आपण त्यात टाकू रवा. तोपर्यंत आपण एक झाकण ठेवू आणि मोठा गॅस करायचा. तर हे बघा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आता उकळी आलेली आहे, ह्यात आपण सोडूया रवा. पण गॅस बारीक ठेवायचा, कारण मोठा गॅस जर असेल ना तर हे लगेच ह्याच्या गाठी होतील. गाठी काढणं लय मुश्किल. तर हे बघा आता ना हे एका बारक्या गॅसवरच ना त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं. तर सो फायनली आपला झालेला आहे उपमा तयार, म्हणजे उपीट तयार. कसं झालेलं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण वाढूया माझ्या मिस्टरांना. आणि ते कसे झालेत हे तर काय ते सांगू शकत नाही, कारण त्यांना काय कॅमेऱ्याच्या समोर यायला आवडत नाही. तर हे बघा असं मी देते त्यांना. आणि ते ह्यावर टाकूया आपण शेव. गॅसच बंद केला नाही बाई. आणि मस्तपैकी अशी शेव टाकायची. तर हे बघा हे झालेलं आहे आपलं असं ताट तयार. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. उपमाची रेसिपी कशी आहे आणि कोण कसं करतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.